इकडे कुठे गेले? वाशी, कुरुंदवाड, इस्लामपूर, पनवेल, लोणावळा, तिकडे लातूर लागले, वसई लातूर. रस्ता मोकळा तसा, गाडी तर सुसाटच मागले. श्रीखंड पण आले. धोरण आहे स्टॉप यायच्या टायमाला बरोबर झोप येते. तर ब्रिजचं काम झालं इकडे. चला चला, कोल्हापूर नाक्यावर आम्ही गाडी पकडली आता, उंडाळ्याची गाडी. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललो आहे लग्नासाठी कराडला. तुम्हाला माहिती असेल आम्ही अगोदर एकदा 2 वर्षापूर्वी गेलेलो विशालच्या लग्नाला. तर त्याच्याच भाऊ संदेशाचं लग्न आहे, तर आम्ही चाललो आहे तिकडेच उंडाळ्याला. तर इथून आमचा प्रवास असणार आहे. आज आम्ही चाललो आहे, उद्या लग्न आहे ते, तर आज आम्ही प्रवास करणार आहोत. एस टीने चाललो आहे. तर तशा बस तर खूपच आहेत कराड सातारा जायला, परंतु आम्ही तिकीट काढले. तर सांगली गाडी आहे काहीतरी ती. तर आता इथून एस टी स्टँडला जाऊया. सकाळचे वाजले 10, 10:30चा टायमिंग आहे पनवेल एस टी स्टँडला. वर्षाने मी चाललो आहे. मागच्या वेळेस मुलं वगैरे घेऊन गेलेलो, कारण तेव्हा मला वाटतं सुट्टी होती काहीतरी. इंटरेस्टिंग प्रवासातले अनुभव सगळे तुम्हाला गोष्टी शेअर करेन. आणि 2 दिवसासाठी आपली ट्रिप असणार आहे. चलो जाऊया. घरातनं निघताना इकडे बॅग आहेत आमच्या, 1, 2, 3, आणि इकडे हँडबॅग आहे. इकडे आई आहे. चल येतो. हा, रिक्षा पकडले तर आम्ही चाललो आहे एस टी स्टँडला. चला आतमध्ये जाऊया, बघूया गाडीची एन्क्वायरी करूया किती वाजता येते काय. आज तुम्हाला नवीन एक काहीतरी एस टीचा प्रवास बघायला मिळणार आहे, कारण की अगोदरसुद्धा खूप सारे एस टीचे प्रवास दाखवले आहेत. आणखीन आपण नवीन रूटचे पण करूया. इकडे कुठे गेले? वाशी, कुरुंदवाड, इस्लामपूर, पनवेल, लोणावळा, तिकडे लातूर लागले, वसई लातूर. या इकडच्या बस आहेत ना, या घाटावरच्या बस या साईडला लागतात. तर आम्ही वेट करतो आहे आपली गाडी, बघा किती वाजता येते ती. एरवी गाड्या खाली असतात, कारण की ह्या रूटला भरपूर साऱ्या गाड्या आहेत ना हायवेने. आता कळंबोलीवर पण खूप आहेत, इथून पण खूप आहेत, ऑप्शन खूप आहे. जस्ट एन्क्वायरी केली इकडे 10:37चं टायमिंग आहे. 11:15 वाजता गाडी, तुम्ही विचार करा. म्हणजे जवळजवळ पाऊण तास आम्हाला थांबायचं आहे इथे. आपल्याला वेट करायचं आहे. आणि कधी कधी आपण लवकर लेट येतो ना, तेव्हा गाडी लवकर जाते. बघूया काय बघायला मिळतं. हां, बऱ्याच दिवसानंतर या साईडचा रूट आपला असणार आहे. हां, त्यानंतर मी या साईडला गेलोच नाही. मुंबई सेंट्रल सांगली गाडी, बरोबर 11:15 वाजलेत, वाजून गेले जस्ट. जाऊया, आम्ही रिझर्वेशन केलं आहे. हे बघा, गर्दी आहे का? इथे फायनली बसमध्ये बसलो आहे. आमची सीट आहे 9 आणि 10. गाडी पूर्ण फुल आहे. प्लॉट ही गाडी रिझर्वेशन अगोदरच असेल, किंवा अगोदर काही मधले पॅसेंजर चढले असतील. तर आमचा प्रवास आता सुरू होणार आहे. गाडी चांगली आहे, BS6 आहे ना, ही BS6 आहे, नवीन बस आहे. हां, तर या गाडीने कम्फर्टेबल प्रवास होणार आहे आपला. ओके, किती वाजता पोचते, कुठल्या स्टँडला कधी पोचते ते. बरेच जण चढत होते, पण रिझर्वेशन असल्यामुळे सगळ्यांना नाही घेतलं. पनवेल हे स्टँड आहे ना, मध्ये आहे. त्याच्या अगोदर भरपूर सारे पॅसेंजर चढतात ना, त्यामुळे आपल्याला कधी भरोसा नसतो. पण ह्या साईडला ठीक आहे, बऱ्याच गाड्या आहेत तशा. तर चला, प्रवास सुरू झाला आहे. तिकीट कंडक्टर आपल्याला चेक करतील, ऑनलाईन तिकीट. आमचं पनवेल सोडताना एक्सप्रेस हायवे पकडला आहे. आता इथून घाट सेक्शन सुरू होईल. टोल नाका. आता डायरेक्ट सगळं नंबरवरती लगेच कॅप्चर करतात कॅमेऱ्यामध्ये, लगेच सोडतात, ॲटोमॅटिक कट होतात त्यामध्ये. फास्टॅग. तर शिवशाही बसची खूप अवस्था बेकार झाली आहे आता. आणि आता मला वाटतं बंद होतील शिवशाही गाड्या. आतमधून चालले का? हां, बहुतेक तिकडेच चालले. कुठे चालले रे? चालले कुठे बस आतमध्ये काय माहिती आहे. आपण या साईडने असं येत नाही, त्यामुळे नेमकं माहीत नाही कुठे चालले बस. किती गाड्या पार्क केल्यात बा इकडे. हां, सगळं खाऊन नाश्ता पाणी इथे सगळं आपल्या इथेच थांबेल कुठेतरी बहुतेक.
बहुतेक थांबलेली. हा एका एस टीचा स्टॉप आहे ते दत्ता वडापाव. ग्रँड सेंट्रल हॉटेल. नाही रे थांबवत नाही वाटतं. हां थांबवत आहेत. किती बस लागलेत बघा. छान लोकेशन आहे, जाऊया. तर अर्ध्या पाऊण तासामध्ये गाडी पोचली, अर्ध्या तासामध्येच पोचली गाडी इथे. आणि आता इथून नाश्त्यासाठी, कारण पनवेलला आम्ही चढलो पण पॅसेंजर आहेत ना तिच्याकडून उतरत नाहीत. तर आता मी इथून खाली जाणार नाश्ता करणार. घरातनं नाश्ता नाही केलो, फक्त चहा प्यायला आहे. काय घ्या बघ कुपन काय वडापाव नाश्ता पाणी एवढं इथे दिले. बटाटा भजी आहे, मूग भजी, समोसा सगळं आहे. वर्षाने लाईन लावलं तिकडे. आम्ही कांदा भजी पाव घ्यायचा काहीतरी चाललं आहे. तर बघूया. एस टीसाठी फिक्स आहे कॅन्टीन मला वाटतं. कांदा भजी पाव पावामध्ये टाकून दिला असं मस्त लागतं पावमध्ये. या कांदा भजी खायला. सगळ्या एस टी बस इकडे जे सातारा कराड अगदी घाटावर जाणाऱ्या बस आहेत ना तिकडे थांबतात. हा फेमस आहे इकडचे. का भगवानगड पण आले, नंतर गोंदवले इकडे पण बरेच जण मंडळी बोलत होते गोंदवलीला जाऊन आहे. गोंदवली महाराजांचं तिकडे मठ आहे, छान आहे. आणि इकडे ही शिवनेरी आहे. शिवनेरी पण खूप बघायला मिळत नाही आता जास्त करून. ही पुणे या साईडला जास्त जावते. आणि चला जाऊया. हायवेला बस बंद पडले. एस टी दुसऱ्या बसचे प्रवासी आमच्या बसमध्ये. हे एस टीचं कॉमन आहे आता. कुठे बघा असं काही ना काहीतरी इश्यू येतोच. एस टीचे बस कधी सगळे बसू जाणार. काय जुन्या बस आहेत ना त्यामध्येच कधीही बंद पडतं. पुण्यामध्ये प्रवेश केला आपण आता. रावेतला पोचतोय. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे इकडे संपतो आता. समाप्त. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे समाप्त. आता इकडून वाकड येईल. आतमध्ये सिटीमध्ये जाण्यासाठी एंट्री पॉईंट आहेत, परंतु वाकड हा मेन आहे कारण इथून भरपूर सारे फाटे फुटतात. वाकडला आम्हाला वाढले 9:02. खंबाटकी घाट लागले आता. सातारा जाताना आपल्याला हा घाट लागतो. हा घाट उतरल्यानंतर आपल्याला साताऱ्याचा फील सुरू होईल. वळणाचे रस्ते आहेत एकदम बेकाटवण्यात एकदम ह्या घाटामध्ये. आम्ही बाईकवरून प्रवास करून गेलेलो ह्या घाटात ना, पक्कू आणि मी कराडला. असे टर्न आहेत जागेवरती. ते डोंगर आहे पूर्ण मोठा. रस्ता मोकळा आहे तसा, गाडी तर सुसाटच मारले. थोडे 1 तास मी झोप काढली कात्तरच नंतर. मध्ये डुलकी आली करा बराच टाईम. आपण किती बसणार गाडीमध्ये तरी. गाणी वगैरे ऐकल्यानंतर परत झोप आली. पाहिलेलं तर पुन्हा उठलं तर खंबाटकी घाट. टर्न बघा कसले आहेत एकदम. रस्ता छान केला पण नवीन बनवल्यासारखं वाटतं आता. मध्ये खराब होता रस्ता आम्ही आलो तेव्हा. पूर्ण दगड कोरून बनवले रस्ते बघा कसले. कातळ आहे एकदम, काळा कातळ आहे पूर्ण. खोल दरी इकडे. हेवी गाड्यात ना पलटी होण्याचे चान्सेस खूप असतात टर्नमध्ये.
आत्ताच नुकतंच झालं आहे नवीन डांबरीकरण आहे बघा, काम चालू आहे अजून. एकदम फ्रेश रस्ता झाला आहे पुन्हा एकदा. आपण टनला डेंजर आहे एकदम. अर्ध्या रस्त्याचं काम चालू आहे बघा इकडे. हा छोटा रस्ता इकडे, असा पूर्ण रस्ता आहे. गाडी थांबलं आहे कवठेच्या गावाच्या पुढे हायवेला, हॉटेल राज इकडे. तर आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. दुपारच्या वेळेस इकडे लोक थांबतात आणि जेवण वगैरे करतात. सो आमच्या गाडीतले बरेच जण उतरलेत. एकच आतमध्ये बसायला चांगली अरेंजमेंट आहे. आम्ही ऑर्डर केलं इकडे व्हेज स्पेशल थाळी. भरपूर मेनू आहेत, म्हणजे चिकन थाळी, अंडा थाळी वगैरे भरपूर आहे. काय इकडे थाळी आलेली आहे, ती स्पेशल थाळी. याच्यामध्ये काय आहे, पनीरची भाजी आहे, डाळ आहे आणि वाटाण्याची भाजी, रोटी, चपाती ऑप्शन आहे. चपाती नाही मिळत. श्रीखंड पण आलं आहे याच्यात. व्हेज थाळी, साधी थाळीमध्ये काय खायचं का माहिती. यामध्ये रोटी आहेत ना, फक्त गरम करून चांगलं वाटतं खायला. चला निघतोय. सुरुची रेस्टॉरंटला थांबलेलो आम्ही. हां, रिफ्रेशिंग वाटतं आहे. वर्षाने मगाशी झोपच काढली. 2-3 तास 2 तास तरी झोपतच होते. हवा खूप येते आणि केस एकदम कडक होतात त्याने. धूळ खूप जाते केसामध्ये. मग ती साईडला बसते. इकडे पवनचक्की खूप दिसत आहे. पवनचक्की खूप डोंगरावरती. साताऱ्यामध्ये प्रवेश. आता ही डेपोला गाडी जाईल. साताऱ्याचा आपलं पावसाळ्यातलं प्लॅन राहिला. संग्रहालय आहे इथे, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय. वर्दळ इथला डेपो आहे. इथून बऱ्याच ठिकाणी गाड्या जातात. किती वाजता आली बघा, 4:15 वाजता गाडी साताऱ्याला पोचली. पाठीमागे बघता ते पूर्ण गाडी ऑलमोस्ट खाली झाली. चालले गाडी सांगलीला, पण इकडेच खाली होते. साताऱ्याला आणखी खाली होईल. खाली झाले सातारची कंदी पिढी त्याला आवडतात, रसगुल्ले वगैरे आवडतात. चला चला आपला स्टॉप आलाय. कोल्हापूर नाका कराड धोरण आहे. स्टॉप यायच्या टायमाला बरोबर झोप येते. तर ब्रिजचं काम चालू इकडे. चला चला, बरोबर 2 वर्षाने आलो ना आपण की. चलो लास्ट स्टॉप आला आपला उतरायचा. फायनली आपली गाडी गेली सोडून. आपल्याला सामान घेतलं सगळं, बॅग मोबाईल वगैरे. पोचलो आम्ही. वाजले किती, 5:30 बरोबर वाजले. आणि गांधीजींच्या इकडे पुतळा आहे, इथे बाजूलाच आपण उतरतो नेहमी. इथून आपण तिकडे रिक्षा बघायला जाऊया. कसं वाटतं आहे कराडकर, सातारकर मंडळी कोणी असेल तर नक्की लाईक कमेंट करा. होऊन जाऊ द्या. तर इथे ब्रिजचं काम चालू आहे. मस्त ब्रिज, मोठा ब्रिज होता एकदम. चला कोल्हापूर नाक्यावरून आम्ही गाडी पकडली आता, उंडाळ्याची गाडी. बसा भेटलं का, शेमटा शेमट. गावाला असंच असतं, डुगडुगावरनं जायचं. बाय बाय, भेटू उद्याला इकडे या स्टॉपवरती पुन्हा. आय लव कराड. आम्ही चाललो आहे लग्नाला. नवरी आहे कोल्हापूरची. इथून मला वाटतं अर्धा तास जाईल जास्त बहुतेक. हो, गावाला बघा गाडी केवढी आहे. एका गाडीमध्ये किती माणसं भरली बघा. किती असतील? 11 माणसं आहेत. 11 माणसांची गाडी फुल झाले. पुढं 4 जण आहेत ड्रायव्हरच्या बाजूला. मध्ये एक येणार अजून. 12 माणसं. नेहमीच आहे. इथून की 17-18 किलोमीटर आहे ना उंडाळे. लांब आहे, जास्त आहे. 20-1 किलोमीटर आहे. मंडळी जवळपास 6 ते 7 तासाचा प्रवास करून आपण पोचलेलो आहोत उंडाळेमध्ये. उंडाळेमध्ये आम्ही आता 3 वर्षानंतर पुन्हा एकदा आलेलो आहोत. पाठीमागे छान सूर्यास्त होत होता. तर दृश्य मस्त बघण्यासारखी होती. इकडे एक गिफ्टचं दुकान होतं. इकडे आम्ही गिफ्ट बघायला आलो आणि वर्षाने पण काही कानातल्या वस्तू तिथे घेतल्या. आणि इकडे छान छान अशा फ्रेम बघण्यासारख्या सुद्धा होत्या. इथून नवऱ्याचं घर जवळच आहे. सो इथे ना आता फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे. खूप भारी वाटत होतं. आमच्यासाठी होमवर पण या ठिकाणी हॉटेल बुक केलेलं. इथे येऊन आम्ही स्टे केलेला आहे. मागच्या वेळेस विशालच्या लग्नात आलो त्यावेळेस आमच्यासाठी त्यांनी हे रूम इथे अवेलेबल करून दिले होते. सो आता तिकडे जाऊया आणि मस्त फ्रेश होऊया.
तर मंडळी पोचलोय आता आम्ही हॉटेलवरती. फ्रेश झालोय, रेडी झालोय. माझं इकडे डेटा ट्रान्सफरचं काही काम होतं, तयार झालोय आता. आता तिकडे आता काय जायचंय, गाजा वाजा वाजतो ते बघायला. झालं तिकडे. जॉईन व्हाय त्यांना पण. आणि छान आम्हाला त्यांनी इकडे रूम दिले. मस्त आहे. म्हणजे आम्ही त्या आज स्टे असणार इकडे. आता पहिलं तिकडे जाऊया नवऱ्याच्या, तिथे सगळं जेवण वगैरे असणार आहे. हळदीचा कार्यक्रम इकडे म्हणजे दुसऱ्या दिवशी असतो. तर आज तिकडे पूर्ण मेहंदीने पूर्ण गावातनं फिरतात, दर्शन करतात. ते पूर्ण आता चालू आहे तिकडे. सो प्रवास तुम्हाला दाखवला आहे, खास करून उंडाळ्यात आलेला आहे. उद्याला लग्नाचा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळेल. इकडची पद्धत काय आहे, कशी असते, काय असतं, हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. इंटरेस्टिंग असणार आहे. आणि जे कोणी इकडचे मंडळी असतील नक्की तुमच्या गावाचं नाव कमेंट करून सांगा. आणि बऱ्याच जणांना असं वाटेल की दादा तुम्ही आलात तर आम्हाला भेटायचं होतं, इच्छा होती भेटायची. सो पॉसिबल शक्य नाही एका दिवसासाठी आम्ही आलेलो आहोत. तर कधी असं आलो नेक्स्ट टाईम सातारा, कराड, कोल्हापूर कधी फिरायला तर नक्की आम्ही अगोदर सांगून येऊ आणि तुम्हाला नक्की भेटू. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांचे हे प्रेम आहे, असेच सपोर्ट राहू द्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून तुमची एक प्रतिक्रिया जरूर कळवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत सी यू. बाय. टेक केअर. बाय बाय. बाय बाय. सी यू. बाय.